नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण टोमॅटोपासून खूपच मस्त असा नाश्ता बनवणार आहोत. तर यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेत. आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही अशा किसणीने हे किसून घेऊ शकता किंवा मग मिक्सरवरती याची प्युरी करून घेऊ शकता. तर मी आज हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर याचे असे मोठे मोठे मी तुकडे करून घेतलेत. आता हे टोमॅटोचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता हे आपण बारीक करून घेऊया. तर इथे पहा, टोमॅटोची मी पेस्ट करून घेतली आहे. आता ही पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेते मी. आता यामध्ये आपण मसाले घालूया. तर इथे मी चवीप्रमाणे लाल तिखट घालते यामध्ये. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं आहे. यानंतर अर्धा चमचा धने जिरे पूड घालायची आहे. अर्धा चमचा ओवा घातला आहे. हा ओवा आधी मी हातावरती थोडासा चोळून घेतला आहे. यानंतर चिमूटभर हळद घालायची आहे यामध्ये. अर्धा चमचा जिरं घातलं आहे. 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत. आणि यानंतर यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची बारीक चिरून. आता इथे सगळे मसाले घालून झालेत. हे आपण मिक्स करून घेऊया. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. तर हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे. गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर पीठ आपल्याला इथे 1 कप घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे. टोमॅटोच्या पेस्टमध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे पहा, अर्धा कप पीठ मी घातलं. लागेल तसं पीठ यामध्ये घालत जायचं आणि गोळा याचा करत जायचं. पहा, तर हे पातळ आहे. उरलेलं अर्धा कप पीठसुद्धा इथे घालते आहे मी. फक्त टोमॅटोच्या पेस्टमध्ये हे पीठ मळल्यामुळे याला टेस्ट खूप मस्त येते. तर हे अजूनही पातळ आहे. तर इथे मी आणखी अर्धा कप पीठ घेतलं आहे. त्यातलं मी इथे पाव कप घातलं. मिक्स करून घेऊया. तर पिठाचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त लागू शकतं इथे. इथे पहा, मला 1.25 कप पीठ लागलं. अजिबात पाणी यामध्ये मी घातलं नाही आणि टोमॅटोच्या पेस्टमध्येच हा असा गोळा मळून तयार केला आहे. आता यावरती 1 चमचा तेल घालायचं आहे आणि हे पीठ पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. तर याचा आपण पराठा बनवणार आहोत. तुम्हाला हवं असेल, आवडत असतील तर तुम्ही याच्या पुऱ्यासुद्धा बनवू शकता. त्यासुद्धा खूप मस्त लागतात. आज आपण इथे याचे पराठे बनवूया. तर हे पीठ मळून तयार आहे. याचा असा गोळा घ्यायचा, एक पोळीसाठी घेतो तेवढा. तर इथे पहा, मी हा गोळा तयार करून घेतला आहे. आता आपण लाटून घेऊया. तर मी इथे सुक्या पिठामध्ये हा गोळा घोळवून घेतला आहे. आता याचा पराठा लाटूया. नेहमीच्या पोळीपेक्षा थोडासा जाडसर असं लाटून घ्यायचा हा पराठा. तर यामध्ये हवा असेल तर तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता. लाल तिखट घातलं त्याच्याऐवजी, दिसायला मस्त दिसतं. आणि टोमॅटोमुळे याला खूप मस्त रंग येतो. आता हा पराठा तुम्ही असाच भाजू शकता, पण याला मस्त राऊंड शेप यावा यासाठी इथे मी पहा 1 प्लेट घेतली आहे. तुम्ही डब्याचं झाकण घेऊ शकता. याने असा याला कट करून घ्यायचं. पहा, अगदी मस्त राऊंड झाला आहे हा पराठा. दिसायला सुद्धा छान दिसतो. तर असेच आपण पराठे आता तयार करून घेऊया. पराठे दिसायला जितके मस्त दिसतात तेवढे चवीला सुद्धा अप्रतिम लागतात. यामध्ये आपण तीळ घातलेत, ते सुद्धा दाताखाली आल्यावरती खूपच छान लागतात. जवळून सुद्धा तुम्ही पाहू शकता किती मस्त पराठा दिसतोय. तर असे पराठे लाटून तयार करूया. इथे मी 2 पराठे लाटून घेतलेत. आता हे पराठे आपण भाजून घेऊया. तर पराठे भाजण्यासाठी इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे.
तवा गरम झाल्यानंतर यावरती पराठा घालायचा आहे. तर इथे मी तेल किंवा तूप काहीही लावलेलं नाही आहे. आधी असाच आपल्याला हा पराठा दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा आहे. सुरुवातीलाच जर आपण याला तेल किंवा तूप लावलं तर वरून त्याला डार्क स्पॉट येतात किंवा ब्राऊन होतो आणि आतून शेकला जात नाही. म्हणून तेल तूप न लावताच आधी पराठा दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचा आणि नंतर मग याला जे तुम्हाला हवं आहे, तूप असं हवं असेल किंवा तेल हवं असेल ते लावून घ्यायचं. तर एका बाजूने भाजून झाल्यानंतर उलटून घेतला आहे पराठा मी आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया. अगदी झटपट हा पराठा तयार होतो. तर दोन्ही बाजूनी मी असा भाजून घेतला. आता चमच्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि पराठ्याला थोडंसं तेल लावलं आहे पहा. तेल लावून आता हा भाजून घेऊया. तुम्हाला हवं तर बटरसुद्धा घालू शकता इथे. तर हा पराठा मस्त पहा किती छान दिसतो आहे, अगदी खरपूस भाजून झाला आहे. तर असेच आपण पराठे भाजून घेऊया. तर इथे दोन्हीही पराठे मी भाजून घेतलेत. मी इथे टोमॅटो केचपबरोबर सर्व केलेत. तुम्ही दह्याबरोबरसुद्धा सर्व करू शकता. असेच सुद्धा हे पराठे मस्तच लागतात. अगदी झटपट होणारी आणि घरच्या साहित्यामध्ये होणारी अशी ही रेसिपी आहे, जी तुम्ही नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता. अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.